नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, तुमच्या व्यवसायासाठी उद्यम रजिस्ट्रेशन हे महत्त्वाचं मानलं जातं. यालाच आपण MSME म्हणतो. MSME म्हणजेच मायक्रो, स्मॉल, मीडियम एंटरप्राइजेस. याला MSME म्हणतात किंवा त्याला उद्यम सर्टिफिकेट म्हणतात, उद्यम रजिस्ट्रेशन सुद्धा म्हणतात. त्याला अगोदर आपण उद्योग आधार म्हणून सुद्धा ओळखत होतो. आता ते उद्यम सर्टिफिकेट म्हणून झालेलं आहे. आता हे तुम्ही म्हणाल की उद्यम सर्टिफिकेट व्यवसायासाठी कशासाठी लागतं, याचे काय काय बेनिफिट्स आहेत. तर उद्यम सर्टिफिकेट तुम्हाला बँकेमध्ये जर करंट अकाउंट उघडायचं असेल तर तिथे तुम्हाला उद्यम सर्टिफिकेट द्यावं लागतं. तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कोणतेही लोन करायचं असेल, मुद्रा लोन असेल, व्यवसायासाठी लोन असेल किंवा बँकेकडून लोन हवं असेल, तर हे उद्यम सर्टिफिकेट तुम्हाला बँक मागते आणि हे उद्यम सर्टिफिकेट देणं गरजेचं असतं. तसेच ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन असेल, पेटंट रजिस्ट्रेशन असेल, यासाठी सुद्धा उद्यम सर्टिफिकेट लागतं. अशा भरपूर ठिकाणी उद्यम सर्टिफिकेट हे मागितलं जातं आणि त्यासाठीच तुमच्या व्यवसायासाठी हे उद्यम सर्टिफिकेट महत्त्वाचं आहे. आता हे उद्यम सर्टिफिकेट तुम्ही घर बसल्या काढू शकता. या व्हिडिओमध्ये हे उद्यम सर्टिफिकेट कसं काढायचं A to Z प्रोसेस तुम्हाला लाईव्ह करून दाखवणार आहे आणि तुम्ही हे उद्यम सर्टिफिकेट काढून घ्या. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, उद्यम रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. udyamregistration.gov.in/government-home या वेबसाईटची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही इथे येणार आहात. इथे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल. इथे लिहिलं आहे MSME और उद्यम रजिस्ट्रेशन प्रोसेस, वेलकम टू रजिस्टर हिअर. इथे रजिस्टर करायचं आहे. इथे तुम्हाला या बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे. इथे लिहिलेलं आहे फॉर न्यू एंटरप्रेन्युअर्स हू आर नॉट रजिस्टर एट MSME फॉर दोज विथ EM सेकंड. हा जो बॉक्स आहे त्यावरती तुम्हाला पहिल्या बॉक्सवरती क्लिक करायचा आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल, ज्यामध्ये तुम्हाला आधार व्हॅलिडेशन प्रोसेस करायची आहे. आधार व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे, ज्यामध्ये आधार नंबर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे डाव्या साईडला, आणि उजव्या साईडला राईट साईडला तुम्हाला आधार कार्डवरती जसं नाव आहे तसं पूर्ण फुल नेम तसं टाकायचं आहे आणि सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे. तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक OTP पाठवला जाईल. तो OTP टाकून इथे व्हॅलिडेट करून घ्यायचा आहे. तर मी इथे व्हॅलिडेट करून घेतो. व्हॅलिडेट केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने पुढे आता पॅन कार्डचं व्हेरिफिकेशन करायचं आहे. आता सर्वात पहिल्यांदा तुम्हाला विचारेल टाईप ऑफ ऑर्गनायझेशन, तुमचं जे काही व्यवसाय आहे तो कशा पद्धतीने आहे, प्रोप्रायटर आहे का, हिंदू इंडिव्हिज्युअल फॅमिलीमध्ये आहे का, पार्टनरशिपमध्ये आहे का, सहकारी म्हणजे कोऑपरेटिव्हमध्ये आहे का, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी वगैरे आहे का, पब्लिक लिमिटेड कंपनी आहे का, सेल्फ हेल्प ग्रुप म्हणजे बचत गट आहे का, दुसरे सोसायटी आहे का, ट्रस्ट आहे का, अदर आहे, अशा ऑप्शन दिलेले आहेत. त्यानुसार तुम्ही सिलेक्ट करू शकता. इथे माझा व्यवसाय आहे स्वतःचा, त्यामुळे मी प्रोप्रायटरी सिलेक्ट केलं आहे. आता पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे, ज्याच्या नावाने तुम्हाला जो मालक आहे, जो ओनर आहे, त्याचा पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे. टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून पॅन व्हॅलिडेटवरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही पॅन व्हॅलिडेटवरती क्लिक कराल थोडा वेळ घेईल, तर थोडं थांबायचं आहे. तुम्ही पाहू शकता युअर पॅन हॅज बीन सक्सेसफुली व्हेरीफाईड असं आलं पाहिजे. तुमची सगळी माहिती पॅन कार्डवरची बरोबर आहे. आता आपल्याला पॅन कार्ड व्हेरिफिकेशन झाल्यानंतर कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने पुढे इंटरफेस तुम्हाला दिसेल. तर थोडा वेळ जाऊ शकतो, लोडिंग होतं. आता इथे तुम्हाला दोन ऑप्शन आहेत. पहिला आहे हॅव यू फाईल्ड द ITR फॉर प्रिव्हियस इयर. तर इथे जर ITR फाईल तुम्ही केली असेल तर तुम्ही इथे येस करू शकता, नसेल केली तर नो करा. त्यानंतर डू यू हॅव GSTN, GST नंबर आहे का तुमच्याकडे. GST नंबर जर तुमच्याकडे असेल तर येस करा, नसेल नंबर तर नो करा. आणि तुमच्या ज्या व्यवसायासाठी GST नंबर जर लागतच नसेल तर एक्सेप्टेड करू शकता, म्हणजे छूट प्राप्त आहे, म्हणजे लागतच नाही. तर जे असेल ते तुम्ही इथे GST नंबरचं सिलेक्ट करा. मी नो केलं आहे, खाली यायचं आहे. आता उद्यम रजिस्टर तुमचं नाव इथे ऑटोमॅटिकली आलेलं दिसेल. आता आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि ईमेल ID टाकायचा आहे. मोबाईल नंबर ईमेल ID मालकाचा टाकल्यानंतर जो कोणी ओनर आहे त्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर सोशल कॅटेगरी विचारली जाईल. 8 नंबरचा पॉईंट आहे, ज्यामध्ये तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात. जनरल, SC ST OBC इथे कॅटेगरी आहेत. NT वगैरे असेल तर ते OBCमध्ये येतात, तर ते तुम्ही इथे टाकू शकता. ते सिलेक्ट केल्यानंतर जेंडर मेल फिमेल जे असेल ते सिलेक्ट करा. त्यानंतर 10 नंबरचा पॉईंट अपंग आहात का, अपंग असाल तर येस करा, अपंग नसेल तर डायरेक्टली नो ऑप्शनवरती टिक करा. आता खाली 11 नंबरचा पॉईंट नेम ऑफ एंटरप्राइजेस,
म्हणजे उद्यम का नाम म्हणजे काय टाकायचं आहे, तर आपल्या बिझनेसचं जे काही नाव आहे ते द्यायचं आहे. कोणताही बिझनेस तुमचा असू द्या, त्या बिझनेसचं नाव असेल, सायबर कॅफे असेल, पोल्ट्री असेल, दुसरा काही बिझनेस असेल, टेलरिंग असेल, जे काही तुमचं नाव आहे बोर्डवरती तुमच्या बिझनेसचे ते टाका. मी ते टाकले. त्यानंतर प्लांट युनिट नेम इकाई का नाम. प्लांट म्हणजेच वरती जे काही तुमचं शॉपचं नाव असेल, बिझनेसचं नाव असेल ते टाकायचं आणि ॲड प्लांटवरती क्लिक करायचं. आपलं इथे प्लांट ॲड झालेला आहे. डिलीट करायचं असेल तर तुम्ही इथून डिलीटसुद्धा करू शकता. एडिट करायचं असेल तर डिलीट करून. त्यानंतर खाली 12 नंबरला लोकेशन ऑफ प्लांट, युनिट सिलेक्ट करायचं आहे. आता आपण युनिट जे टाकलं ते सिलेक्ट केलं आणि त्यानंतर जे युनिट आपण सिलेक्ट केलं त्या युनिटचाच इथे काय करायचं आपल्याला ॲड्रेस, म्हणजे आपला जो काही शॉप आहे, आपला काही बिझनेस आहे तो कुठे आहे आपला बिझनेस त्याचा पूर्णपणे ॲड्रेस द्यायचा आहे. पूर्णपणे ॲड्रेस इथे फिलअप करायचा आहे. गावाचं नाव असेल, ब्लॉक असेल, तालुका असेल, मार्ग असेल, रोड वगैरे शेजारी, सिटी कुठली, पिनकोड कुठला, त्यानंतर आपलं महाराष्ट्र स्टेट इथे सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये तुमचा जो काही बिझनेस आहे तो कुठे आहे, तुमचं जे युनिट आहे, जे युनिट आपण म्हणजेच बिझनेस कुठे आहे ते नाव टाकून इथे जिल्हा सिलेक्ट करून सगळी माहिती भरून ॲड प्लांटवरती क्लिक करायचं आहे. ॲड प्लांटवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने हा प्लांट तुम्हाला खाली ॲड झालेला दिसेल. तर हे सगळं बरोबर आहे का चेक करा. बरोबर नसेल तर कटसुद्धा डिलीटसुद्धा करू शकता. त्यानंतर खाली 13वा पॉईंट आहे ऑफिशियल ॲड्रेस ऑफ एंटरप्राइजेस. म्हणजेच ऑफिशियल ॲड्रेस म्हणजे ऑफिस तुमचं कुठं आहे त्या ऑफिसचा तुम्ही ॲड्रेस टाकू शकता. जिथे बिझनेस आहे तिथेच ऑफिस असेल तर आत्ता जो काही ॲड्रेस आपण टाकला तोच ॲड्रेस तुम्ही इथे टाका. पूर्णपणे ॲड्रेस फिल करा. पिनकोड, तालुका, गावाचं नाव असेल, शहराचं नाव असेल, सिटी, जिल्हा वगैरे सिलेक्ट करा आणि ॲड करा. आता खाली तुम्हाला विचारेल गेट लॅटिट्यूड अँड लॉंगिट्यूड, यावरती क्लिक करायचं आहे. गेट लॅटिट्यूड अँड लॉंगिट्यूड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला लोकेशन द्यायचं आहे. तुम्ही जिथं तुमचा प्लांट आहे, तुमचं युनिट आहे, म्हणजे तुमचा जिथे बिझनेस आहे, तुमचं जिथे शॉप आहे, बिझनेस असेल किंवा शॉप असेल त्या ठिकाणी तुम्हाला इथं मॅपमध्ये झूम करायचं आहे. इथे रस्ता, रोड वगैरे पाहायचं आहे, गावाचं नाव आपलं चेक करायचं आहे, शहराचं नाव आपलं पाहायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला इथे झूम करायचं आहे. आणि ज्या ठिकाणी तुमचं लोकेशन आहे म्हणजे बिझनेस आहे त्या ठिकाणी हा माऊसने तुम्ही असं क्लिक करायचं आहे. जो काही रेड ऑप्शन तुम्हाला दिसेल हा रेड रंगाचा तो तिथे ठेवायचा आहे आणि ओके करायचं आहे. जिथे तुमचं बिझनेस आहे, जिथे शॉप आहे तिथे मी ठेवलेलं आहे. तर हे लॅटिट्यूड लॉंगिट्यूड तुम्हाला समजलं असेल, ॲटोमॅटिकली हे इथे नंबर येतील. आता तुम्हाला 14 पॉईंट आहे प्रिव्हियस काही असेल तर ते टाकू शकता, तर ते नो करायचं आहे. खाली यायचं आहे 15वा स्टेटस ऑफ एंटरप्राइजेस, ज्यामध्ये डेट ऑफ इनकॉर्पोरेशन म्हणजे रजिस्ट्रेशन, तुम्ही रजिस्ट्रेशन कधी करताय, आजपासून पाठीमागची कधी शॉप सुरू केलेला आहे, बिझनेस कधी सुरू केलेला आहे ती तारीख टाकायची आहे. त्यानंतर वेदर प्रोडक्शन बिझनेस म्हणजे आता हे बी नंबरचा पॉईंट आहे. त्याचा अर्थ काय होतो, तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू केलेला आहात का, सुरू केला असेल तर त्याची कधी सुरू केला त्याची तारीख टाकायची आहे. तुमचं प्रोडक्शन वगैरे सुरूच केलेलं नाही आहे, फक्त तुम्ही रजिस्ट्रेशन करत आहात, फक्त तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे, लोन वगैरेसाठी लागणार आहे, व्यवसाय तुमचा सुरू झालेला नाही, काम सुरू झालेलं नाही आहे, तर तुम्ही डायरेक्टली नो करायचं आहे. आता खाली यायचं आहे 16वा पॉईंट आहे बँक डिटेल्स विचारले जातील. तुमचे जे काही सेव्हिंग अकाउंट असेल, करंट अकाउंट असेल, त्यापैकी कोणतेही बँकेचे डिटेल्स टाकू शकता. बँकेचं नाव टाका, IFSC कोड टाका आणि बँक अकाउंट नंबर टाका. सिम्पल आहे. त्यानंतर खाली 17वा पॉईंट आहे मेजर ॲक्टिव्हिटी ऑफ युनिट. आता तुमचं जे काही बिझनेस आहे तो कसा आहे, मॅन्युफॅक्चरिंगमधला बिझनेस आहे का तुम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करताय, कोणती सेवा देताय, तर ते तुम्ही अगोदर समजून घ्या तुमचा बिझनेस कशात आहे. त्यानुसार तुम्ही हे ऑप्शन सिलेक्ट करा. मॅन्युफॅक्चरिंग कशाची करत असाल तर पहिला ऑप्शन मॅन्युफॅक्चरिंग सिलेक्ट करा. तुम्ही कुठली सर्व्हिसेस देत असाल तर दुसरा ऑप्शन सिलेक्ट करा. अशा ऑप्शन तुम्हाला देण्यात आलेले आहेत, त्यानुसार तुम्ही इथे ऑप्शन सिलेक्ट करा. थोडा इथे वेळ लागतो ऑप्शनसाठी, तर प्लीज वेट म्हणतं, थोडं थांबायचं, ॲटोमॅटिकली हा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट होऊन जाईल. तर जो काही तुमचं प्लांट असेल, तुमचा बिझनेस असेल, तुमचं शॉप असेल ते कशाचं आहे, मॅन्युफॅक्चरिंग आहे, सर्व्हिस आहे ते द्या. आता त्यानंतर तुम्हाला विचारेल 17.1 ज्यामध्ये नॉन ट्रेडिंग आहे का ट्रेडिंग आहे, म्हणजे ज्यामध्ये व्यापार होत असेल तर ट्रेडिंग, ज्याच्यामध्ये व्यापार होत नसेल ते नॉन ट्रेडिंग, तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर 18वा पॉईंट आहे इथे NIC कोड तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आता NIC कोड तर तुमचा जो काही बिझनेस असेल त्या बिझनेस रिलेटेड तुम्ही नाव टाका. आता मी पोल्ट्री आहे समजा माझी, तर मी पोल्ट्री नुसतं POUL असं टाकलं की ॲटोमॅटिकली तिथे खाली रिझल्ट दाखवले जातील. त्यापैकी जर तुमचं कुठलं असेल तर ते तुम्ही इथे सिलेक्ट करायचं आहे. तर तुमच्या बिझनेस रिलेटेड थोडा शब्द तिथे टाकला की ॲटोमॅटिकली खाली
तुम्हाला सर्च रिझल्ट दिसतात त्यानुसार तुम्ही सिलेक्ट करा. मी रेझिंग ऑफ पोल्ट्री असं सिलेक्ट केलेलं आहे. तुमचा जो काही बिझनेस असेल, तुमचं शॉप असेल, कशा रिलेटेड आहे ते सिलेक्ट करा आणि ते मॅन्युफॅक्चरिंग येतं का सर्व्हिसेसमध्ये येतं ते द्या. आणि जे काही NIC कोड आहेत ते इथे दिलेले आहेत, ते NIC कोड तुम्ही सिलेक्ट करा आणि ॲड ॲक्टिव्हिटीवरती क्लिक करा. तुमच्या बिझनेस रिलेटेडच जे काही NIC कोड आहेत ते सिलेक्ट करून ॲड करा. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे ॲड झालेलं आहे. हे ॲड झाल्यानंतर आता काय करायचं आहे, खाली यायचं आहे. 19वा पॉईंट आहे नंबर ऑफ पर्सन एम्प्लॉय, म्हणजे किती व्यक्ती तुमच्या कंपनीमध्ये असतील, बिझनेसमध्ये असतील, शॉपमध्ये असतील, किती व्यक्ती काम करतात, पुरुष किती आहेत, स्त्रिया किती आहेत, अदर्स कोणी आहे का. तर मी इथे 2 टाकले, स्त्रिया 0, नसेल तर 0 टाकायचं, लक्षात ठेवा. त्यानंतर खाली विचारले राईट डाऊन व्हॅल्यू ऑफ जे काही 31 मार्च ऑफ द प्रिव्हियस इयर. तर आपलं हे नवीन बिझनेस आहे त्यामुळे इथे काही टाकायची, तुमचा नवीन बिझनेस असेल तर इथे काही टाकायची गरज नाही. पण जर तुमचा बिझनेस जुना असेल तर त्यांची जी व्हॅल्यू आहे 21-22ची जी काही व्हॅल्यू असेल, पोल्युशन कंट्रोलची जी काही कॉस्ट असेल ती कॉस्ट इथे टाकायची आहे, नसेल तर 0 टाकायची आहे. तसेच 21 नंबरचा टर्नओव्हर आहे पॉईंट. जर तुमचा अगोदर बिझनेस असेल तर त्याचं टर्नओव्हर 21-22ला किती होतं ते तिथे टाकून द्यायचं आहे. मी नवीन बिझनेस करतोय त्यामुळे मला काही टाकायची गरज नाही, मी 0 टाकलंय. त्यानंतर इथे 22, 23, 24, 25, 26, 27 असे हे पॉईंट आहेत. हे पॉईंट कसे आहेत, तुम्ही JAM पोर्टलला रजिस्टर करायची इच्छुक आहात का, हे एक एक्स्ट्रा पॉईंट आहेत ज्यामध्ये जे पोर्टल्स असतात गव्हर्नमेंटचे, नॅशनल करिअर सर्व्हिस आहे, NCS आहे, B2B पोर्टल आहे, डोमेनसाठी आहे. तर यासाठी तुम्ही इच्छुक आहात का, तर हे वाचून तुम्ही घेऊ शकता, अन्यथा नाही घेतलं तरी चालेल, हे काही कंपल्सरी नाही आहे. तुम्ही येस नो करू शकता. B2B पोर्टल आहे, NCS सर्व्हिस आहेत, बिझनेस जे काही डोमेन मिळतं वेबसाईटसाठी तर त्याच्यासाठी इंटरेस्ट आहात का तुम्ही ते विचारलं जातं आहे. येस नो करायचं आहे. मला काही हे लागत नाही आहे तर मी डायरेक्टली इथे नो केलेलं आहे, तुम्ही त्यानुसार तुमच्या करू शकता. त्यानंतर जो काही तुमचा आता जिल्हा आहे तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे जिथे बिझनेस येतो. त्यानंतर सबमिट अँड गेट फायनल OTP वरती क्लिक करायचं आहे. पुन्हा तुम्ही काही बदल करू शकणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे. मोबाईल नंबर बरोबर आहे का एकदा चेक करा आणि ओके करा. आता आपलं सगळी माहिती भरलेली आहे त्यामुळे आता OTP पाठवण्यात आलेला आहे. सगळी माहिती एकदा चेक करून घ्या, भरलेली आहे का, बरोबर आहे का. आता OTP मला इथे आलेला आहे, OTP इथे टाकणार आहे आणि व्हेरिफिकेशन कोड विचारला आहे. खाली जो काही बॉक्समध्ये लेटर नंबर्स दिसतात तो आहे तसा टाकायचा आहे आणि फायनल सबमिटवरती क्लिक करून घ्यायचं आहे. सगळी माहिती बरोबर असेल तर फायनल सबमिट करा आणि ओके करा, तुमचं काम झालेलं आहे. तुम्हाला लगेच पाहू शकता इथे वरती सबमिट झाल्यानंतर उद्यम रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेले आणि एक उद्यम रजिस्ट्रेशनचा नंबर दिसेल. हा नंबर तुम्हाला कॉपी करून ठेवायचा, याचा फोटो काढून ठेवायचा, हा नंबर लागणार आहे आपल्याला. हा उद्यम रजिस्ट्रेशन कॉपी करून ठेवा नंबर आणि ओके करा, याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. आता हे ॲटोमॅटिकली रिडायरेक्ट होईल आणि इथे येणार आहात थँक्यू फॉर व्हिजिटिंग उद्यम रजिस्ट्रेशन पोर्टल. आणि हा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो आपल्याला लागणार आहे कारण आपल्याला सर्टिफिकेट डाउनलोड करायचं आहे रजिस्ट्रेशनचा. तर प्रिंटवरती क्लिक करा आणि हा एक नंबर जो आहे उद्यमचा हा सेव्ह करून ठेवा. कधीही तुम्हाला विसरला तर हा नंबर लागेल, मी सेव्ह करून ठेवतो. आता आपल्याला सर्टिफिकेट काढायचं आहे तर राईट साईडला प्रिंट सर्टिफिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा. प्रिंट सर्टिफिकेटच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे येणार, इथे येताल तर आणि उद्यम रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला विचारला जाईल. तर आत्ता जो भेटला आपल्याला उद्यम रजिस्ट्रेशन नंबर तो इथे टाका. आपण जो मोबाईल नंबर आत्ता फॉर्म भरताना जो टाकला होता तो इथे मोबाईल नंबर टाका. त्यानंतर चूज OTP ऑप्शन, पहिलं ऑप्शन सिलेक्ट करा OTP ऑन मोबाईल आणि व्हॅलिडेट जनरेटिव्ह OTP वरती क्लिक करा. तुमच्या मोबाईल नंबरवरती किंवा ईमेल ID वरती OTP पाठवला जाईल. तो OTP तुम्हाला इथे टाकून व्हॅलिडेट OTP वरती फक्त क्लिक करायचं आहे. तुमचं काम झालेलं आहे. व्हॅलिडेट जसं तुम्ही कराल हा OTP टाकून तुमचं सर्टिफिकेट तुम्हाला समोर भेटून जाईल. तर हे सर्टिफिकेट तुम्हाला सेव्ह करून ठेवायचं आहे आणि हे सर्टिफिकेट कसं सेव्ह करायचं हे भरपूर जणांना कळत नाही. तर इथे तुम्हाला माहिती दिसेल, तर हे अगोदर चेक करून घ्या सगळी माहिती बरोबर आहे का. याच्यामध्ये जर काही एडिट करायचं असेल तर राईट साईडला एडिट डिटेल्सचं ऑप्शन आहे. तर अशा पद्धतीने एडिटमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही जी काही माहिती आहे ती दुरुस्ती करू शकता. आता मी प्रिंट सर्टिफिकेटवरती क्लिक करतो. प्रिंट सर्टिफिकेटवरती क्लिक करा आणि तुमचं जे काही उद्यम सर्टिफिकेट आहे, MSMEचं सर्टिफिकेट आहे तुमच्यासमोर अशा पद्धतीने येणार आहे. आता हे सर्टिफिकेट तुम्हाला सेव्ह करायचं आहे. हे विथ ॲनेक्शर जे आहे ते मधला ऑप्शन आहे, प्रिंट विथ ॲनेक्शर. विथ ॲनेक्शरच तुम्हाला सेव्ह करून ठेवायचं आहे. मधल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि हे सर्टिफिकेट तुम्हाला सेव्ह करून ठेवायचं आहे. अशा पद्धतीने हे सर्टिफिकेट काढायचं आहे. हे सर्टिफिकेट तुम्ही बँकेमध्ये किंवा लोन घेण्यासाठी किंवा कशासाठीही वापरू शकता. धन्यवाद.
मित्रांनो व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.